स्वागत आहे आपलं एका अशा सुंदर प्रवासात जिथं पहिल्यांदा हात धरून आपल्याला शाळेच्या पायरीवर नेलं गेलं होतं आणि आपण म्हणालो होतो, आई मला नाही जायचंय शाळेत. आज आपण घेऊन आलो आहोत त्या गोड आठवणींचा झरा. कधी भांडण, कधी मस्ती, कधी शिक्षकांचा ओरडा आणि त्या प्रत्येक क्षणामागे असणारं प्रेम आणि आपुलकी. कधी संध्याकाळचं बेल वाजली की सुट्टीची धावपळ, तर कधी प्रार्थनेत मागे उभं राहून थोडा वेळ झोप काढणं. हसत खेळत रडत आम्ही मोठे झालो. आज या नृत्य नाटिकेमधून आपण सर्वांना परत घेऊन जाणार आहोत त्या गोड शालेय आठवणी, जिथे प्रत्येक क्षण असतो अविस्मरणीय. मित्रांनो, आज आपण तुम्हाला घेऊन चाललो आहोत त्या पहिल्या दिवशीच्या आठवणी, ज्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा शाळेचं गेट पाहिलं आणि मनात एकच विचार आला, ही शिक्षा आहे का माझ्यावर? आई हात धरून म्हणते, जा बाळा जा, आज जा. पण आपलं मन मात्र दाराशीच ठाम, नको मला नाही जायचं. एकीकडे बाबा आमच्या पाठीवर पिशवी अडकवून ढकलायला तयार आणि दुसरीकडे आजी म्हणते, पोरग रडतय, थांबू द्या त्याला घरी. मग काय, आईचा ओरडा, बाबांची ओढ आणि एक दोन फटके मिळवून शाळेच्या वर्गात एंट्री झाली आणि तिथं बसलेली दुसरे मुले पण आपल्यासारखीच रडत होती. पण हळूहळू हे रडणं त्या पाणावलेल्या डोळ्यांचंच हास्य झालं आणि सुरू झाला तो एक आठवणींचा प्रवास. शाळेतल्या आयुष्यात एक असा भाग असतो जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवाला घोर असतो आणि तो म्हणजे गृहपाठ. गृहपाठ न केल्यावर काय व्हायचं माहितीये? आधी तर शिक्षकांचा तो कडक आवाज, गृहपाठ कुठं आहे? मग आपण असं काहीसा चेहरा करून म्हणायचो, मॅडम वही घरी विसरली. किंवा मग, सर आम्ही तर विचार करत होतो की आज चाचणी आहे. आणि त्यावर शिक्षिकेची नजर अशी फिरायची जणू FBI ने पकडलेला गुन्हेगार आहे आपण. मग एक धपाटा, दोन फटके. पण खरं सांगायचं तर या शिक्षा होत्या प्रेमाच्या चपळ्या, ज्या प्रत्येक चुकामध्ये सुधारणा द्यायच्या. शाळेत अनेक दिवसांनी हजेरी लावणं म्हणजे
VIP एंट्री. पण त्यानंतर शिक्षकांचा राग म्हणजे रेड कार्पेटवर उभे राहून छडी. बऱ्याच दिवसांनी शाळेत आलो तर वाटलं मॅडम म्हणतील, बाळा कुठे होतास, सगळ्यांना तुझी आठवण येत होती. पण शिक्षकांच्या चेहऱ्यावर पाहिलं आणि समजलं, यांची आठवण म्हणजे थेट हातावर आणि तिथे छडी. शिक्षक म्हणायचे, ही काय तुला धर्मशाळा वाटली का, जेव्हा मनात आलं तेव्हा येशील. आणि लगेच त्यांच्या हातातली छडी गोल गोल फिरू लागायची. शाळेतील सर्वात जास्त वाट पाहिली जाणारी व्यक्ती कोण असेल तर तो म्हणजे आपला क्रीडा शिक्षक. बाकी सगळ्या शिक्षकांचा तास म्हणजे वही, पुस्तक, गृहपाठ, ओरडा आणि वर्गात शांतता. पण क्रीडा शिक्षकाचा तास म्हणजे वर्गाबाहेर पळा. तास सुरू व्हायच्या आधीच मुलं खिडकीतून पाहत असायची, सर आले का, मैदानात चालले का, विसल कुठे त्यांची. आणि ज्या दिवशी सर उशिरा यायचे तेव्हा वर्गात एकच चर्चा, सर आज येणार नाही बहुतेक. हे देवा सरांना येऊ दे ना, हे देवा सरांचा एकदा चेहरा दाखव ना. आपल्या शाळे जीवनातील दिवसभरात एक आणखी तास असायचा, तो म्हणजे आपली इंटरवल. जशीच मधल्या सुट्टीतील घंटा वाजायची, वर्गात एकच जल्लोष, ये आता डब्बा खायचा. प्रत्येक जण वाटीत डोळे भरून खिचडी घेतो, कोणी दोनदा घेतो आणि एखादा तर सर आणखी मिळेल का म्हणत पुन्हा रांगेत उभा. पण खरी गंमत तिथून पुढे सुरू होते. जेवण झाल्यावर वर्गात पसरतो एक गूढ गंध. कोणी खिडकी उघडतो, कोणी शंका घेऊन मागे वळून पाहतो. पण मुख्य सूत्रधार मात्र शांत बसलेला, चेहऱ्यावर अजिबात काही भाव नाही. एक फिस आवाज, मग दुसरा आणि तिसऱ्यावर सगळ्यांची सहनशक्ती संपते. अरे देवा, कोणी सोडलं रे हे, असा गोंधळ सुरू होतो.
खुशबू लुटा दे, कहाँ खुली है खुली, दिल को बता दे, अब उसका पता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे. वर्गात आम्ही नेहमीप्रमाणे मस्ती करत होतो. कोणीतरी मागच्या बाकावर पाण्याची बाटली उडवत होतं, कोणी खिडकीतून बाहेर बघत होतं. आणि तेव्हाच कोणीतरी ओरडलं, ए ऐका, अरे मुख्याध्यापक सर वर्गाकडे येत आहेत. बस त्या एका वाक्यानं वर्गात जणू वेळ थांबून गेला. सगळे एकदम सरळ, बूट सरळ, शर्ट इन, केस नीट आणि चेहऱ्यावर मासूम भाव. शिक्षकांच्या येण्यावर आनंद होत असे, पण मुख्याध्यापक सरांच्या सरप्राईज लेक्चरवर मात्र थरकाप उडायचा. शाळेतील कितीही गोंधळ असो, कितीही डोळे पाणावलेली असो, पण ज्या क्षणी त्या मॅडम वर्गात यायच्या ना, तेव्हा आमचं सगळं विश्व शांत व्हायचं. हो, त्या मॅडम ज्या कुठे दिसल्या की आमच्या चेहऱ्यावर एकदम हास्य उमटायचं आणि आमच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक यायची. प्रश्न सुटत नसेल, अभ्यास समजत नसेल, भांडण झालो असो किंवा कुणाचं रडणं, मॅडम म्हणायच्या, बाळांनो काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आणि मग काय, आम्हाला असं वाटायचं आता काही बिघडणार नाही. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे. शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचं ठिकाण नव्हतं, काहीसाठी ती पहिली क्रश झाल्याचं स्थान होतं.
वर्गात एक मुलगी असायची, थोडी शांत, थोडी स्मार्ट आणि अभ्यासात हुशार. आणि मग काय, वर्गातले सगळे राजा बेटा तिच्या भोवती गरगरायला सुरुवात करायची. कोणी नवीन पेन घेऊन दाखवायचं, पाहिलं का याची शाई निळी नाही आहे, पिवळी आहे. तर कोणी होमवर्क तिच्यासाठी स्वतः करायचं, ए तू थकली असशील ना, मी करून देतो ना. कोणी बूट पॉलिश करून यायचं, कोणी केसात तेल लावून आलेलं असायचं. आणि एक दोन जर तर शिक्षकांसमोर ही हिरोगिरी करायची, फक्त तिने पाहावं म्हणून. पण या सगळ्या नाटकांमध्ये मजा होती आणि निरागसता होती. काही नाती रक्ताने जुळतात, पण काही नाती असतात जी काळजाने जुळलेली असतात. आणि आमचं असंच एक नातं आहे आमच्या वर्गमित्रांसोबतचं. एकत्र किती वर्ष घालवली, शाळेचा प्रत्येक कोपरा आठवतो, जिथं आम्ही हसलो, रडलो, भांडलो, पण नेहमी एकत्र राहिलो. कधी डब्बा शेअर केला, कधी शाळेचा घंटा वाजायच्या आत वर्गात धावून पोहोचली, कधी एकमेकांचं गुपित फोडली आणि कधी खिशामध्ये चॉकलेट लपून वाटली. आता सगळं संपलंय असं वाटतंय, पण खरं तर ही फक्त शाळा संपली, मैत्री नाही. आता रोज भेट होणार नाही, पण रोज आठवण मात्र येणारच. या पुढील सादरीकरणातून आम्ही आमच्या त्या खास वर्गमित्रांना समर्पण करत आहोत, जे फक्त शाळेतील मित्र नव्हते, तर आयुष्यभराच्या आठवणी होती. शाळेतील वर्ग, पाटी, खडू आणि दप्तर यांच्या इतकंच एक नातंही आजही जिवंत आहे.
आणि ते म्हणजे आपल्या शिक्षकांचं नातं. ते फक्त पुस्तकातील धडे शिकवत नव्हते, तर आयुष्याचेही धडे देत होते. कधी रागावून, कधी समजावून, आणि कायम प्रेमाने आणि प्रेरणेने. आई वडिलांनी जन्म दिला, पण जगायला आणि जिंकायला शिकलं ते आपल्या गुरुजनांकडूनच. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्या विश्वासामुळे, त्यांच्या त्या एका वाक्यामुळे. तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता. त्या प्रत्येक डोळ्यात आपल्यासाठी स्वप्न होतं, त्या प्रत्येक शाबासकीत आपल्यासाठी शक्ती होती, आणि त्या प्रत्येक चुका सुधारताना त्यांचं प्रेमही दडलेलं होतं. आजच्या या सादरीकरणातून आम्ही आमच्या सर्व शिक्षकांना एक छोटंसं धन्यवाद देत आहोत, कारण त्यांनी आम्हाला फक्त एक विद्यार्थी म्हणून नाही, तर एक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न केला. तर हृदय भरून नम्र अभिवादन. तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनून, तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक. और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू, तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. रब दिखता है यारा, मैं क्या करूं. सजदे सर झुकता है यारा, मैं क्या करूं. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. सबके लिए डांस है अभी.